त्यामुळे कुठेतरी त्या दिवशी जी सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी भास्कर जाधव अनुपस्थित दिसले, काय वाटतं? नो कमेंट. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी आता सुरू झालेला आहे. याबरोबरच भाजप प्रणित किंवा भाजपचे जिथे राज्य आहेत त्या ठिकाणी तर लवकरच मी उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन समान नागरी कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की समान नागरी कायदा हा आमच्या महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सकारात्मक वातावरण तयार होईल आणि समान नागरी कायद्यामुळे आपल्या राज्याचे असंख्य प्रश्न सुटतील, ज्याच्यामुळे आपले राज्याची प्रतिमा उंच होईल. म्हणून लवकरात लवकर समान नागरी कायदा घ्यावा. कदाचित हे जे येणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा आणावा अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. शिंदे यांच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, गुंडांसाठी चाललेलं राज्य, असं ट्विट संजय राऊतांनी केलं. संजय राजाराम राऊत कदाचित विसरला असेल की त्याच्या घरात आणि त्याच्या मालकाच्या घरात हे किती गुंड राहतात ह्याबद्दल थोडी माहिती त्यांनी उद्या ट्विटरवर टाकली तर थोडं बरं होईल. मग उद्याचा फोटो त्यांनी आदित्य ठाकरेचा पण टाकावा की बाबा हा महिलांचे बलात्काराचे आरोप, महिलांचे खुनाचे आरोप असलेला हा गुंड आहे, किंवा संजय राजाराम राऊत स्वतः महिलांवर शिवीगाळ करणं, महिलांवर अत्याचार करणं असे असंख्य आरोप पण ह्या संजय राजाराम राऊतवर आहे. म्हणून आजूबाजूची गुंड शोधण्यापेक्षा मी आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, मातोश्रीवर बसलेले गुंड आणि भांडूपमध्ये मैत्री बंगल्यामध्ये राहणारा गुंडाला सर्वात पहिले त्याची परेड करा आणि लवकरात लवकर अटक करा. संजय राऊत असं म्हणाले की आमची पण इच्छा आहे की राज्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवावं. ह्याच्यात सामाजिक क्षेत्रामध्ये व्यक्तीला पाठवणं ही चांगली भावना आहे, पण त्याचबरोबर छत्रपतींच्या कुटुंबामध्ये आग लावणं, त्यांच्यामध्ये फूट पाडणं हे शोभनीय नाही आहे. वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराज हे खासदारकीसाठी माजी खासदार पण होते आणि प्रयत्न पण करतात, हे जग जाहीर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव जाहीर करणं, त्यांचं नाव पुढे आणणं म्हणजे ठाकरे कुटुंबामध्ये आग लावली, पवार कुटुंबामध्ये फूट पाडली आणि आता छत्रपतीचं कुटुंब नेक्स्ट टार्गेट संजय राजाराम राऊतचं आहे का, हा प्रश्न त्यांना त्यानिमित्ताने विचारला पाहिजे. यालाच अनुसरून असं एक म्हणताय की आमच्याकडे शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव आला आहे तरी भाजप तोडफोड करण्याचा विचार करत आहे. तोडफोडची ज्याची पीएचडी तोडफोडमध्ये आहे, ज्यांनी घर तोडण्यामध्ये आता उच्चांक गाठलेला आहे, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये. आता मी काल पण प्रेसमध्ये बोललो, आज परत बोलतो, संजय राजाराम राऊत सारख्या व्यक्तीला घरात घ्यायचं का, हा असंख्य राजकीय घराणी आता विचार करायला लागलेली आहेत. लोकसभा निवडणुकीआधी भाजप बरोबर अनेक छोटे छोटे पक्ष जात आहेत. अकाली दल सुद्धा जाण्याची शक्यता आहे, त्यांची चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये ही युती तुटली होती, काय सांगाल? आपला देश हा मोदीमय झालेला आहे. मोदींचीच गॅरंटी आमच्या देशामध्ये चालते. ही देशाची जनता जेव्हा बोलायला लागते तेव्हा असंख्य आमचे राजकीय पक्ष, छोटे असो की मोठे असो, जुने मित्र असो की नवीन मित्र असो, या सगळ्या जणांना ह्याची जाणीव झालेली आहे, माहिती आहे की ह्या पुढे मोदीजींचीच गॅरंटी 2024ला चालत असल्यामुळे त्या मोदीजींच्या गॅरंटी बरोबर आमच्याही भविष्याची गॅरंटी त्याच्याशी जुडलेली असल्यामुळे हे सगळे लोक मोदीजींच्या मागे आता उभे राहणार आहेत. त्यामुळे अबकी बार 400 पार नक्की झालेला शिक्कामोर्तब आहे. आता फक्त मतदानाच्या दिवशीची वाट पाहतोय आम्ही. संजय राऊतांसारख्या व्यक्तींची आता दुकानं वाढत चालली आहेत आणि पक्षाची दुकानं एवढी झाली की आता कार्यकर्ते सांभाळणं देखील मुश्किल झाले, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांचं म्हणणं बरोबरच आहे. संजय राजाराम राऊतचं दुकानच आहे. दुसऱ्यांच्या घरांमध्ये फूट पाडून
नातेवाईकांमध्ये फूट पाडून स्वतःच्या दुकानामधला माल विकायचा हेच संजय राजाराम राऊतची धंदा आहे.